तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का, की तुमचा परफेक्ट सेटअप फॉर्म झाला आहे, स्टिल तुम्हाला ट्रेडमध्ये एंटर करायसाठी भीती वाटते आणि ट्रेड मिस झाला तर मार्केट एक्झॅक्टली तुमच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करतं आणि याच फ्रस्ट्रेशनमध्ये तुम्ही रँडम ट्रेड घेता, अजून स्टॉप लॉस हिट होतो किंवा प्रॉफिट चालू असताना अजून जाईल हा विचार करत करत प्रॉफिट तुमचा लॉसमध्ये कन्वर्ट होतो. जर हे सगळं तुमच्यासोबत होत असेल तर प्रॉब्लेम तुमची स्ट्रॅटेजी नाही, तर प्रॉब्लेम तुमची सायकोलॉजी आहे. ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये काय येतं? फिअर, ग्रीड, ओव्हर ट्रेडिंग, रिव्हेंज ट्रेडिंग आणि ओव्हर कॉन्फिडन्स. जर तुम्ही हे कंट्रोल नाही केलं तर बेस्ट स्ट्रॅटेजी पण युजलेस होऊन जाते. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ट्रेडिंग सायकोलॉजी, इमोशनल कंट्रोल, फिअर आणि ग्रीड, अजून रिव्हेंज ट्रेडिंग. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैष्णवी आहे. मी लास्ट 4 इयर्सपासून मार्केटमध्ये ट्रेड करते आणि जर तुम्हाला माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये पण लुझिंग फेस आला होता. मी सारखे लॉसेस करत होती आणि त्याचा रिझन स्ट्रॅटेजी नव्हती, त्याचा रिझन होता माझी ट्रेडिंग सायकोलॉजी. माझी सायकोलॉजी खूप जास्त वीक होती. मी रँडम ट्रेड्स घ्यायची, कारण की जेव्हा माझं सेटअप फॉर्म व्हायचं मला भीती वाटायची ट्रेडमध्ये एंटर करायची पहिलं, आणि त्यामुळे मी रँडम ट्रेड्स घ्यायची, माझा स्टॉप लॉस हिट व्हायचा आणि त्यामुळे माझी लुझिंग स्ट्रीक स्टार्ट झाली होती. सारखे लॉसेस होते. तेव्हा आपले पैसे जातात सारखे मार्केटमध्ये, पैशांसोबत आपला कॉन्फिडन्स पण घेऊन जात. ते लॉसेस फक्त पैसे नाही घेऊन जात, तुमचा कॉन्फिडन्स पण घेऊन जातात. ट्रेडिंग म्हणजे फक्त चार्ट्स नाही, ट्रेडिंग म्हणजे आपला सेल्फ कंट्रोल किती आहे स्वतःवरती. इनफॅक्ट मार्केट तुमचे पैसे घेत नाही, तुमचे इमोशन्स तुमचे पैसे घेतात. तुमचे इमोशन्समुळेच तुम्ही लॉस करून बसता मार्केटमध्ये. इनफॅक्ट मार्केटमधले 2 बिगेस्ट एनिमी म्हणजे फिअर आणि ग्रीड. आता झालं फिअरमुळे आपण प्रॉफिट लगेच बुक करून टाकतो. जर आपला टार्गेट असेल $200 तिथे आपण $50 बुक करून टाकतो, कारण की तिथे भीती वाटते की मार्केट रिव्हर्स झालं तर. कारण की ऑलरेडी आपण खूप लॉसेस बघितले असतात, तर ते छोटंसं प्रॉफिट पण आपल्याला प्रॉफिट वाटतं आणि हे फिअरमुळे आपण ट्रेड एक्झिट करतो. दुसरं झालं ग्रीड. जर आपलं प्रॉफिट टार्गेट $60 असेल तिथे आपण $80 ट्रेड होल्ड करून बसतो. आपल्याला वाटतं अजून जाईल, मग तेच प्रॉफिट कन्वर्ट होतं तुमचं लॉसमध्ये आणि मग आपल्याला वाटतं की आपली स्ट्रॅटेजी वर्क नाही करत, मग आपण दुसऱ्या स्ट्रॅटेजीवरती जंप करतो आणि परत लॉसेस फेस करतो. इनफॅक्ट मी माझ्या जर्नीमध्ये खूपदा लॉसेस केलेत, कारण की इम्पेशन्स अजून फिअरमुळे. तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये कधी तुम्ही हे फेस केलं आहे का? आज लॉस झाला तर तिथे तुम्ही लॉस एक्सेप्ट करण्याच्या जागेवर तुम्ही अजून एक ट्रेड घेता रिव्हेंज ट्रेड करायसाठी. तिथेच तुम्हाला असं वाटतं की आजचा दिवस मी ब्रेक इव्हनवरती क्लोज केला तरी चालेल, आणि तेच झालं रिव्हेंज ट्रेडिंग. जर तुम्ही लॉस रिकव्हरीच्या माइंडसेटने जाताय तर तुम्ही तिथे लॉस एक्सेप्ट करायला जाता, अजून लॉस घ्यायसाठी जाता. इनफॅक्ट छोटासा लॉस झाला तिथे आपण लॉट साईज इन्क्रीज करतो. लॉट साईज इन्क्रीज केली तिथे आपला $10 रिस्क असतो, तिथे $50 रिस्क होऊन जातो आणि तो रिस्क आपण एक्सेप्ट नाही करत, अजून तिथेच आपण अकाउंट ब्लो करून बसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोफेशनल ट्रेडर्स लॉसेस एक्सेप्ट करतात आणि बिगनर ट्रेडर्स लॉसेससोबत इमोशनल होतात. आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये आपलं बिगेस्ट एनिमी मार्केट नसतं, आपले बिगेस्ट एनिमी असतात आपले इमोशन्स. जर इमोशन्समध्ये येऊन आपण फिअर, ग्रीड हे सगळे इमोशन्स जेव्हा आपण मार्केटमध्ये आणतो तेव्हा जाऊन मोठ्या मिस्टेक करून बसतो. पैसा स्ट्रॅटेजीपेक्षा डिसिप्लिनमुळे बनतो आणि याचे सिम्पल रूल्स आहेत: प्रॉपर स्टॉप लॉस, नो ओव्हर ट्रेडिंग आणि पेशन्स. आणि जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुम्ही स्मॉल अकाउंट पण खूप ग्रो करू शकता. पण ट्रेडर्स काय करतात, एक दिवस प्रॉफिट झालं तर स्वतःला मार्केटचं किंग समजतात आणि दुसऱ्या दिवशी फुल अकाउंट रिस्कवरती टाकतात आणि यामुळेच अकाउंट वाईप आउट होतं. डिसिप्लिन बोरिंग वाटतं पण प्रॉफिट्स एक्साइटिंग बनवतं. आणि जर तुम्ही बिगनर असाल तर फर्स्ट फोकस करा सायकोलॉजीवर, रिस्क मॅनेजमेंटवर आणि पेशन्सवर. इंडिकेटर्स नंतर शिकता येतात. प्राइस ॲक्शनला मास्टर करा, दॅट इज इनफ. पण जर तुम्ही इमोशनल कंट्रोल नाही शिकलात तर कोणतीही स्ट्रॅटेजी तुम्ही चेंज करा, तुम्हाला रिझल्ट सेमच भेटेल, लॉसेस. आणि बिगनर्ससाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक प्रॉपर ब्रोकर यूज करणं. जर तुम्हाला नाही माहिती की कोणता ब्रोकर चूज करायला पाहिजे तर आज मी तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये कोणता ब्रोकर तुम्हाला यूज करायला पाहिजे तुमची फॉरेक्स ट्रेडिंगसाठी. मी पर्सनली तुम्हाला रिकमेंड करणार एक्सएम ब्रोकर, कारण की एक्सएम ब्रोकरमध्ये फास्ट एक्झिक्युशन आहे, बिगनर फ्रेंडली आहे, इझी टू यूज आहे. इनफॅक्ट तुम्ही कमी डिपॉझिटमध्ये पण तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करू शकता. इनफॅक्ट तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता टू स्टे कनेक्टेड. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय तुम्ही मला मेसेज करू शकता, तुम्ही मला टेलिग्रामवरती पण मेसेज करू शकता. आणि जर तुम्हाला एक्सएमची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझी टेलिग्रामची लिंक, माझा कोड यूज केला तर तुम्हाला 100% बोनस भेटणार तुमच्या डिपॉझिटवर. जर तुम्ही $100 डिपॉझिट करताय तर तुम्हाला $100चा बोनस भेटणार, मीन्स तुमच्याकडे कॅपिटल अराउंड $200 होऊन जाईल.
आणि त्या $200 तुम्ही चांगल्या लॉटनी ट्रेड करून चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकता. अँड ॲट दी एंड मला हे बोलायचं आहे की डिसिप्लिनवर फोकस करा, स्वतःच्या इमोशन्स कंट्रोल करण्यावरती फोकस करा. सगळा गेम हाच आहे. जर आपल्याला वाटतं की 24 तास चार्टच्या समोर बसून आपण प्रॉफिटेबल बनणार आहे, तसं नाही आहे. जेव्हा आपण स्वतःला कंट्रोल करतो, स्वतःचे इमोशन्स कंट्रोल करतो, तेव्हा जाऊन आपण प्रॉफिटेबल बनतो. आपल्याला माहिती असतं एक ट्रेड इनफ आहे एका दिवसामध्ये. इनफॅक्ट फोकस करा क्वालिटीवरती ना की क्वांटिटीवरती, आणि तुमचा रिस्क रिवॉर्डवरती जास्त वर्क करा. इनफॅक्ट ॲट दी एंड ऑफ द व्हिडिओ मला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज आवडतात तर कमेंट करा. मेक शुअर टू सबस्क्राईब टू माय चॅनल. तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला डाऊट असेल की XM ब्रोकर कसा यूज करायचा, त्याच्यामध्ये डिपॉझिट विड्रॉल कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, डेडिकेटेड व्हिडिओ, मेक शुअर टू कमेंट डाऊन. तुम्ही कमेंट करू शकता. अजून मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल नाव. दॅट वॉज इट फॉर द व्हिडिओ. यू विल सी मी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.